तुम्ही त्यासले दोष देतच होते पण मना नजर मग त्या गैरा ग्रेट आहेत. टाचन पडस तरी आवाज येस च्या संख्येने लोक राहतात त्या तरी पण. आणि आपला किचिर पिचिर किचिर पिचिर. तुम्ही जितला आहेत ना त्यापेक्षा 5 पटना समज रास मन कीर्तनले पण इथला कलकाने ऐकलं होता बोल. मला असं वाटलं ना बोटा 3-3 वरीस पोरीनी शाळा भरले का काय भाऊ. हो बाप आको सांगेलो रूट ना भाऊ बोलू नका ना. इथे जमलेले सगळे कानादेशातले लोक आहात आणि मला सांगायला आवडतं जर का नारद महर्षींनी तुम्ही आवरणाराच बशिल्या तर त्याच नावराय जातील. तुम्ही आवरणारा बस उलट होई राहणं झालाय. हा शेतच कुंपण खातोय म्हणल्यावर काय करायचं. ऐका बोलू नका जो बोलेल त्याला शपथ आहे बोलायचं नाही. हा गपगुमान बसा. हाय कीर्तने काका ओ तुकोबाराय सांगतात कीर्तनी बडबड करेल जो कोणी बेडूक होऊन येईल जन्मा. तंबाखू ओढून काढेल जो धूर बुडेल ते घर तेने पापे तुकोबाराय सांगतात. हा आपण हिंदू धर्माचे लोक नियमाचं पालन करा. कीर्तनामध्ये व्यर्थ बडबड करायचं नाही. हा सगळं पाप तुमच्या डोक्यावर बसतं या. आता कोणी कोणाशी बोलायचं नाही. जो बोलेल त्याला त्याच्या बाजूवाल्याची शपथ रे भाऊ. बाजूवाल्याला चिंता राही हो आप्पा बोल नको रे मी उपडी दासू रे काका. नारद महर्षींनी देवाला केलेला क्वेश्चन देवा जर मला तुझी भेट घ्यायची असेल तुमचं दर्शन घ्यायचं असेल तर कुठे भेटणार आहे का. कारण हाक मारायचं म्हणल्यावर तुमचं एक नाव नाही ना कृष्णा बाबा. हाक मारायचं म्हणल्यावर एक नाव नाही ना. तेव्हा तुझे हजारो नाव आहेत रे कोणच्या नावाकान हाक मारायचं. एक गुजराती भक्त भारी वर्णन करतात सांगतात हे हरि दारू नामचे हजारे नामचे हजारे किया नाम लिखवे कंकोत्री. आना दारू नामचे हजारे नामचे हजारे किया नाम लिखवे कंकोत्री. बजले मुकाम किया नाम लिखवे कंकोत्री. आना दारू नामचे हजारे नामचे हजारे किया नाम लिखवे कंकोत्री. देवा तुझं एक नाव नाही रे तुझे हजारो नाव आहेत. तुला हक्क मारायचं म्हणल्यावर कोणत्या नावाकडे हक्क मारायचं. कारण तुझे नाव म्हणल्यावर हे श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगत व्यापका जनार्दना आनंद गणा विनाशा सकळ देवादी देवा कृपाडुवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सज्जरूपा. इतकी सगळी नाव आहेत देवा तुला कोणत्या नावाकडे हाक मारायचं रे. देवानं सांगितलं जर माझी गाठ भेट करून घ्यायची असेल तर मला हाक मारायची गरज नाही. मग देवानं सांगितलं जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात तिथं माझी हजेरी असते. मग माझे भक्त गाती जेथे नारदामी हा अजून जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. मग इथं स्वतः भगवंत सांगतो जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. मग जरी इथं पांडुरंग परमात्मा तुम्हालाही पाहतोय मलाही पाहतोय. मग आता जर किडा पाडा ते तो की नाही करीन ना. एकमेकांचा द्वेष न करता एकमेकांचा आपली भाषा येरा ना कार न करता कीर्तन ऐका. पांडुरंगाने सांगितलं जर माझी गाठ भेट करून घ्यायची असेल तर जेथे जेथे माझं कीर्तन चालतं जिथं जिथं माझं नामचिंतन चालतं तिथं माझी हजेरी असते म्हणतात महाराज. मग मला पडलेला प्रश्न हे भैया पंढरपुराचा मालक जर नाशिक मध्ये कीर्तनाला हजेरी लावतोय पंढरपुराचा मालक नाशिक मध्ये कीर्तनाला हजेरी लावतोय मग मला सांगा ना आपल्या कानादेशाची श्रीमंती म्हणजे वणीगडाची देवी येत नसेल का. किंवा अजून कानादेशाची आपली कानुबाई माता येत नसेल का. जर पंढरपुराचा मालक येतो तर मला विश्वास आहे माझ्या कानादेशाची देवी आलेलीच आहे. आणि जर देवी आलेली आहे तर एक अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात मग चिंतनाकडे वळूयात.
आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली अवसून घ्या. आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली अवसून घ्या. तुम्ही कुंकू घ्या, आरस केली अवसून घ्या. आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली अवसून घ्या. ओ माय केळकालिया मायला कुचल केडू द्या. आई केळकालिया मायला कुचल केडू द्या. आई केळकालिया कुचल केडू द्या. केळकालिया कुचल केडू द्या. हरी हरी विठ्ठल विठ्ठल. साधावया भक्ती काज, साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. ऐसे यासी शरण जावे शक्ती जीवे नवंची प्रस्तुत. प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग. जगद्गुरु जगदवंदनीय संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडसस्थानी शोभणारी तुकोबाराय महाराज. आणि हो, तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या आणि तुम्हा मातापित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल अखिल कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंगाच्या कृपेने व साधू संतांच्या आशीर्वादाने चालत असलेला अखंड हरिनाम यज्ञ सप्तातलं 3रं वर्ष आणि 3ऱ्या वर्षातल्या 4थ्या दिवसाची सेवा माझं पामराच्या वाट्याला यावी हे मी माझं परमभाग्य समजतो. कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी, जे गान सम्राट आहेत ते आकाश महाराज अरसूड, अविनाश महाराज बारी, मिलिंद महाराज, भूषण पाटील. जे मृदंगाला साथ करतायत आमच्या सगळ्या कीर्तनकारांचे लाडके आणि जवळचे असणारे आमचे कृष्णा बाबा. हो, अजून आमचे दुसरे मृदंगाचार्य गिरीश बाबा. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? हां, आमचे गिरीश बाबा आहेत. रवींद्र महाराज मोरे आहेत. यश महाराज महाजन, चोपदार मधुकर सोनवणे, विनेकरी राजगुरू महाराज, ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालक, हरिभक्तपरायण म्हसे बाबा. कुठे आहेत बाबा? बाबा खाली बसले का? बाबा खाली बसले. बाबा खालीच राहतात. सुनील महाराज नेगोटे, भजनी मंडळ ज्ञान साधना वारकरी शिक्षण संस्था गुरुकुल त्र्यंबकेश्वर. साऊंड सिस्टीम आहे श्रीराम साऊंड सिस्टीम राहुल दादा साहेबांची. आता शेवटच्या वेळेस मी तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो राजाओ. मी तुमचा पाया पडून सांगतो, कीर्तन होऊ द्या ना सुखात व्यवस्थित. तुम्हालाही ऐकायला भेटेल, मलाही सांगायला आनंद वाटेल. आता तुम्ही एवढ्या आरोड्या मारणार म्हणल्यावर हां, पहिले तर मला हा पहिला प्रश्न आहे, तुम्ही फुकट का बरं आराय मारतस? हां, जाऊ लगून मला एक सड येत नाही तर लोक उभी करत नाही मी. फुकट का बरं दमतस तुम्ही मला? अजून आपला बोलानी किंमत होईनी तरच बोला ना. व्यर्थ बडबड करून नाही ती येडानगती मग काढ देतो लोक. हां, आणि मने अशी इच्छा आहे, समजदार आहे, तुमले जास्त बोलायला गरज नाही पडायला पाहिजे. काय वेळ आहे ना, आवाज नाही राही ना दादाश्री, आवाज द्या जरा, द्या आवाज. हां, मी ते एकदम माईक तोंड मागायला ना, बाकी म्हणा फक्त. हां, आता बोलू नका. माझ्या माहितीप्रमाणे ते ना मंदिरात आहे, तरी पण भारी सेटिंग केलेली दादांनी. नाहीतरी अशा जागेवर सेटिंग होत नाही बरं, पण 1 नंबर सेटिंग केलेली. कीर्तनासाठी सगळे उपस्थित महाराज मंडळी, जे माझे जीवाभावाचे असणारे सगळे गावांवरनं आलेले सगळे श्रोतेगण, मला प्रत्येकांची नावं घेणं शक्य होणार नाही, कारण मला कमीत कमी आज दिवसभरात 150 ते 200 फोन नाशिकचेच होते. महाराज आमच्या घराला पाहिलावा, महाराज आमना घरले पाहिलावा.
फिरून द्या कोई बात नाही. करा काहीतरी, फक्त सांभाळून घाई नका करू, उगाच त्रास व्हायचा. अरे शांतता पाळा. आपण बोलू नका. कार्यकर्ते करतायत बरोबर, बोलता कशाला उगीच? शांत बसा ना. अरे प्रत्यक्ष पंढरीचा पांडुरंग तुमच्या समोर उभा आहे बाबांच्या रूपात, तरी आपण महाराष्ट्रात जन्म घेतला ना आपण. अरे हात जोडून पाय पडून विनंती करतो, आता तरी शांत बसा रे माझ्या बाबांनो. राधेश्याम जय श्री राधे. येतोय का आवाज? राधे क्या बात है. अरे वा 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 वा, म्हणजे अति शांतता लागू दिशात द्वा. हरी हरी विठ्ठल विठ्ठल बरेच काना देशातली लोक आता नाशिक मध्ये राहत आहेत, म्हणून मला प्रत्येकाचे नाव घेणं काही शक्य होणार नाही. पहिले तर सगळ्यांची माफी मागतो. कसं आहे ना, नाव घ्यायला गेलो, बाकीना नावे लेवाय घेत नाही, बाकीना जर राही घ्यात. आजूबाजू मला असले सांगते ना, शेलगाव रे ते बी चिकणार नाही झालं. आणि समजा तुम्हाला पडाच ना नावे लेवायला गेलो, आखी रात निघ जाय तरी नावे सरावत नाही. सकाळी तुम्हीच सांगशात नेमका कीर्तनकार येलो होता का बाट येलो होता, आमले समजणं निघू आहे की नाही. म्हणून आलेल्या सगळ्या श्रोत्यांना माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे असतील त्यांच्या पायाला स्पर्श करतो. इथं बरेच कीर्तनकार महाराज असतील, कदाचित आमच्या ताई आलेल्या आहेत, अश्विनी ताई इथंच असतात, वैष्णवी ताई सॉरी, हां आमच्या ताई साहेब आलेले आहेत, कीर्तनकारच आहेत. अरे वा, नाशिकमध्येच असतात. तुमचं नाव काय? पूजा ताई. अच्छा, त्यांची आई आहेत का? अच्छा वा वा, चांगलं आहे नाही, तुम्ही पण यावायला पाहिजे ना. तुम्हाला पोटे जर कीर्तनकार जन्माला येले म्हणजे तुम्हाला अधिकार आहे तो. खरं तर नियोजन भारी या, जमलेला समाजही गोडा, साऊंड सिस्टीम चांगली, वाजवणारे म्हणणारे महाराज चांगले येतात. आता बघूयात राव कीर्तनकार काय बोंब पाडतंय ते. विठ्ठल विठ्ठल ऐका, अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबार आहे? ज्यांची 65 लाखाची जहागी लोकांना दान करावी ते तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? झाडून संसार बैसले अंगणी ते तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? संसाराच्या नावे घालून या शून्य ते तुकोबार आहे. आणि ते तुकोबार आहे या अभंगातून. भक्ताच्यासाठी भगवंत किती खालच्या पातळीचं काम करतो, पण खालच्या पातळीचं काम देव करायला तयार आहे आजही, पण भक्त तसा गावला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल साधकांचा प्रश्न आहे तुकोबार आहे. तुम्ही म्हणता ना भक्ताच्यासाठी किती खालच्या लेव्हलचं काम भगवंत करायला तयार असतो, मग आम्हाला उदाहरण म्हणून एखादा भक्त सांगता येईल का? ऐकायला मिळेल का? तुकोबाराय काय सांगतात? तुकोबारायांची आपण पायाची दुरे बनू शकत नाही, पण मी उगा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. काही लोकांना जातीपातीचा पुडका असतो, मला खालून सुरुवात करायला आवडतं. भिल्ल समाजामध्ये एक संत जन्माला आली. त्या माईचं नाव काय होतं? महिला माता. पुरुष मंडळी महाराज मंडळी कोणी बोलायचं नाही, महिला मातांनी उत्तर द्यायचं. कोण? शबरी आई. जातीनं कोण होती शबरी आई? भिल्ल समाजाची शबरी आई. खरं तर शबरी आईचं पूर्वचरित्र जर वाचलं तर शबरी आई एक राजाची पत्नी होती, राणी होती, राणी. पण तुमच्या या नाशिकमध्ये कुंभमेळा लागला, कुंभमेळ्यामध्ये राणीने राजाला हट्ट धरला, म्हणले मला कुंभमेळ्यामध्ये जायचंय. का? तर म्हणले साधू संतांचं दर्शन करायचं. राणी होती पण अंतकरणामध्ये भाव साधू संतांबद्दलचा आदरच होता. म्हणले मला
कुंभमेळ्यात जायचंय, संतांचं साधूंचं दर्शन तरी होईल त्या निमित्तानं. राजानं सांगितलं तू राजाची राणी आहे, तू काय साधारण बाई आहे का, तुला सहज जाता येणार नाही. मग तुला जर का कुंभमेळ्यामध्ये जायचं असेल तर तुला पालखी तयार करावी लागेल, सजवावी लागेल आणि त्या पालखीत तुला बसायचंय आणि ते पण नियमात बसायचंय. जर तुला पालखीत बसायचं असेल तर तुझा चेहरा सहज कोणाला दिसला नाही पाहिजे, तुझा एवढा घोंगट पाहिजे म्हणला, एवढा घोंगट पाहिजे म्हणले. राणीला बसवलं पालखीत, कुंभमेळ्यात आणून ठेवलेलं आहे. कुंभमेळ्यात आल्याच्या नंतर घोंगट एवढा होता, ज्या साधू संतांकडे बघायचे ते साधू संतच दिसले नाही, तशीच माघारी निघाली घरी. घरी आल्याच्या नंतर भगवंताच्या दरबारात उभे देवाला सांगितलं, देवा ऐक ना पांडुरंगा, हे देवा राजाची राणी बनून आली, पण एवढ्या नियमात राहावं लागतंय, भगवंताचं दर्शन झालं नाही, साधू संतांचं दर्शन झालं नाही. देवा मला गरीब परिवारात जन्माला घाल, गरीब परिवारात जन्माला घाल, पण ऐक ना भगवंताची सेवा आणि साधू संतांची सेवा माझ्याकडून झाली पाहिजे अशी विनंती केली. बोलू नका, बोलू नका, बोलू नका. माझ्याकडनं घाईघाईत परिचय देताना महत्त्वाचा परिचय राहून गेला. कार्यक्रमाचे आयोजक आहेत पोपटराव जेजूरकर आणि जाईचा मारुती मित्रमंडळ. सगळ्यांना पाया पडून सांगतोय, नका ना बोलू. अरे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. राणीने सांगितलं या जन्मामध्ये राजाची पत्नी बनून आली तरी साधू संतांचं दर्शन होत नसेल तर हा जन्म काय कामाचा आहे. म्हणले मला राणी बनवू नको, गरीब परिवारात जन्माला घाल, पर पुढच्या जन्मामध्ये माझ्याकडनं साधू संतांची सेवा झाली पाहिजे, भगवंताची सेवा झाली पाहिजे, अशी काहीतरी कृपा कर म्हणले देवा. आता पुढचा जन्म शबर राजाच्या पोटी. पुढच्या जन्मामध्ये शबर राजाच्या पोटी शबरी जन्माला आलेली आहे. विठ्ठल 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 शबरी आईचं लहानपणी लग्न ठरलेला. लग्न ठरल्याच्या नंतर बकरांची दावण बांधून ठेवलेली आहे. बापाला विचारलं, बाबा एवढे बकरे काऊन बांधून ठेवले. म्हणले बेटा तो लग्न करायचं आणि त्या लग्नाची पंगत द्यायची म्हणून एवढी जनावर बांधून ठेवली आहेत. शबरी 9 वर्षाची शबरी बाई ग, महालग्न करण्यासाठी जर एवढे जनावर मरत असतील मला लग्नच नाही करायचं म्हणते शबरी आई. लहानचा आणि तुमच्या परिचयासाठी सांगतो, शबरी कोण समाजाची होती, कोणत्या जातीची होती? भिल्ल समाजाची. मला जातीपाती सांगायला अजिबात आवडत नाही, पण तुमच्या परिचयासाठी सांगतो. भिल्ल समाजाची शबरी, भिल्ल समाजाची शबरी माता. पण शबरी माताला वाटणं बकरा कापावाला नको, लोकच खावायला नको बा. ऐकूनले समजणं शबरी जातनी कोण होती? बिलीनले समजणं मटन मासा खावा नाही असं. वा वा, समजी घ्या तुम्ही. जातनी बिलीनले समजणं मटन मासा खाव नाही आणि तुम्ही स्वतःला चांगले जात ना म्हणणारा. मालकाने ठेचा मा काळ्या टाकासोय ठेचा सवाद देत नाही. एक बुका मामुका कटा सुटले. ठेचा मा काळ्या टाकाशिवाय ठेचा सवाद देत नाही. तुला उलगेल वावरले भानड सुरूत ना.
मग कोण चांगलं एकदा स्वतःला क्वेश्चन करा, तुमच्या मनाशी संवाद साधा. जातीनं भिल्ल समाजाची शबरी आहे, पण जनावर मेले नाही पाहिजे. काय विचार उंच असतील नाही का? हो, काय विचार आहे. शबरी आईनं घराचा त्याग केला, म्हणले मला लग्नच नाही करायचं. घराचा त्याग केला, अरण्याचा मार्ग धरला. महाराज जिथं ऋषी बाबा राहत होते, महाराज मंडळी काही बोलायचं नाही. मी क्वेश्चन केल्याच्या नंतर मला आन्सर महिलांकडनं हवाय. ज्या ऋषींच्या जवळ आश्रमात जवळ राहत होती शबरी आई, त्या महात्म्यांचं नाव काय होतं? मातंग. बाकी नाही बाया सांगू करतेस, पण बाकी असं वाटत शिलगम आहे. 150 ना काय राहणार चुकाई घेते आखो. बाकी नाही बाया मन कोण जाण भाऊ. आणि आमले माहिती राहतं तुला कसाल बोलावतो ताटे. हा, ते बी कर रे बुवा. मातंग ऋषींच्या आश्रमाजवळ शबरी आई राहत होती. चोरून लपून सेवा करत होती. एके दिवशी मातंग ऋषींनी बघितलं, अरे कुटियाच्या समोर सेवा करणार कोण आहे? म्हणले सकाळी पहाटेच उठून बघितलं, शबरी आई सडा रांगोळी करून जात होती. आवाज दिला, बेटा कोण आहेस? म्हणले मी शबर राजाची मुलगी शबरी. इथं काहून आलीस? वृत्तांत सगळा सांगितला साधू महात्म्यांना. तेव्हा सांगितलं, बेटा काळजी करू नको. म्हणले तू आमच्या जवळच राहा. जवळच कुटिया केली आणि शबरी आई तिथं राहत होती. बघा बरं का, जेव्हा गौतम आपलं मातंग ऋषींसोबत चर्चा चालू होती का, तेव्हा ऋषी महात्म्यांचे शिष्य परिवार पण होते. काही लोक जातीपातीला लईच मानतात बरं का. बाकी लोक जातीपातीला लईच मानतात. जातीपातीवाल्यांचा लई जिरवली माया देवानं. हा बरोबर आहे ना, लई जिरवली. कशी? बाकीना सांगेत, महाराज आम्ही त्याच ना करणं पाणी बी पितत नाही. असं आहे का? आम्ही ती गलीमा पाय बी ठेवतात नाही महाराज. असं आहे का? त्याच ना घरनं खातात नाही महाराज. ती गलीमा पाय बी ठेवतात नाही. त्याच ना घरनं पाणी बी पितत नाही. बड खरंच आहे. तुम्ही स्वतःला इथला चांगला समजेल येणार आहेतच ना. ज्या 150 ना होतात त्याच्यानी जिरायती नाही म्हणा देवनी. बारी जात ना म्हणणार असल्या ते पोरेसले पोरीच बेटी राहण्यात नाही. आता तथा जातं तथा करलं येतच. आपण सांगू का आप्पा आई बहीण कोणता जात नाही काय आई बहीण आता हात बुच काय बात काय रांधेन खावाडी नाव आप्पा. मग आप्पा सांगतो हो द्या हो महाराज मोठला मग वही राही ना. मग तुला तवय काय रोग लाग गयता? जिरवली का नाही महादेवानं? हा, जातीपातीचा पुढ काय ठेवायचाच नाही. आमच्या मते तर एकच जात आहे महाराज. मज या जातीचे मज भेटो, पण जात कोणची असावी? हा, वैष्णव माडकरी असला तर तो खरा जातीचा नाही का. बिनमाळाचा असला तर जात ना जाऊ द्या, माणूस जातमाच नाही. तुम्ही म्हणसान कस काय? हा कस काय? उत्तर सांगतो तुमले. भगवंतानं तुम्हा आपल्याला जन्माला घातले कशासाठी हो? कशासाठी? भगवंताचं नामचिंतनासाठी. तुम्ही कीर्तनात येऊन बसलायत म्हणून तुम्हाला नाही धन्यता देणार, तुमच्या मायबापाला धन्यता देईल की असे लेकरं तुम्ही जन्माला घातलेत त्या मायबापांना धन्यता. पण इथं येऊन फक्त कीर्तन ऐकून जाऊ नका, तर गळ्यात माळ धारण केली तर म्हणावा खरं परमार्थ. सप्त्यातलं 3रं वर्ष, एका वर्षाला नाशिक सारख्या सिटीमध्ये सप्ताह चालू आहे. इथं जमलेले कमीत कमी 7-8 हजार लोक जमतात. याच्यातून वर्षाला कमीत कमी 500 तरी माळकरी झाले पाहिजे. किती? 500 तरी माळकरी झाले पाहिजे. तुम्ही म्हणसान महाराज माळा घालून फायदा काय? या अरे तुम्ही देवाची लेकरा हात. देव सांगतो ममै वांशु जीव लोके जीव भूता सनातन मन शस्त्रान इंद्रियानी प्रकृती स्थानी करशक्ती. जर भगवंत सांगतो जन्माला येणारा प्रत्येक जीव माझा अंश, मग जर का जन्माला येणारा प्रत्येक जीव देवाचा अंश आहे, मग जे जीव जन्माला आले ते देवाचे अंश आहेत. आणि त्यांना जर आपण मारून खातोय म्हणजे देवाच्या लेकराला मारून खातोय, तो देव कृपा करेल का आपल्यावर? हा अको सोपं करी सांगास. तुम न पोरगाले गलीमानी एखादी बाईनी जर चापट मारी ना, तुम्ही जित्रा सुद्धा दरी पाळाल करतेस बहिणी. खरंय ना? मना पोरी आली दकिलीसू मांगलं 2 मांगलं घर हिकी टाकसू लागेल. मग बितड टाकाय जाईल. अर्धा घर मारायलीसू पण इन खारच मलावसू. म्हणजे तुमना पोरगाले मारेल चापट तुमले सैन होत नाही. दुसरानं बच्च कापीन खाय जातीस बहिणी वन. तुमले थोडी बी दया येत नाही? हा, तुमची माणूस की हिरावत चालली असं नाही वाटत का तुम्हाला? अरे आपल्या लेकराला जर थोडी जखम झाली ना,
तर तुम्ही रात्रीमध्ये 4 वेळेस उठतात बाई म्हणा पोऱ्याना पाय तिने सुजी घ्यावी मन पोऱ्या रडी तर नाही उठाव म्हणजे तुम्हाला पोरगाना पाहिले वयल जखम तुमले सैन होत नाही आणि दुसऱ्याना बच्च कापीन काय जातेस तुम्ही हा म्हणजे मला असं म्हणाला अजिबात वावगं ठरणार नाही अजून बी राक्षस सोडीत जायलेत बा त्याच नाही वंशावळ खाणारे कोण आहेत मग मला तेवढं माहिती आहे नाशिक मग अख्खा माळकरी आहेत बा म्हणे इथलं उभाटी नाकली राहिलं मातंग ऋषींचे शिष्य परिवार उभे होते त्यांनी ऐकलं शबरी भिल्ल समाजाची आणि ती इथं सडा रांगोळी करते तिच्या पदस्पर्शाने ही भूमी अपवित्र झालेली आहे आणि इथं आपण सुद्धा फिरून गेलेलो आहे म्हणजे आपण सुद्धा अपवित्र झालो मग आपण कुठंतरी तीर्थक्षेत्रावर स्नान करायला गेलो पाहिजे जेव्हा ते स्नान करायला जात होते पण शबरी आईचा अपमान करून स्नान करायला गेले ज्या पाण्यात रोजची आंघोळ करत होते त्या पाण्याचं रक्त झालेलं होतं रक्त बघून तिकडनं सैरावैऱ्या धावत आले त्यांच्या गुरुजींना सांगितलं म्हणजे मातंग ऋषींना सांगितलं बोले गुरुजी जिस पानी में हम रोज नहाते थे वो पानी का तो खून बन गया गुरुजी गुरुजींनी सांगितलं अरे त्या पाण्याचं रक्त होईलच ना लेका अरे ज्या बाईचा ज्या पोरीचा तुम्ही अपमान करून गेलाय ना ती कोणी साधारण नाही या ती राम भक्त आहे तिचा अपमान तिचा भगवंत कसा सहन करणार आहे त्या पाण्याचं रक्त झालेलं होतं महात्म्यानं सांगितलं त्या रक्ताचं पुन्हा पाणी करायचं असेल तर शबरीचे पाय धुवून तिच्या पायाचं तीर्थ त्या रक्तात सोडा पाणी झाल्याशिवाय राहणार नाही हा भक्तीचा महिमा आहे हा आणि ती शबरी आई जेव्हा मातंग ऋषींनी जगाचा शेवटचा निरोप घ्यायचा शबरी आईला सांगितलं बेटा अब मुझे जाना पडेगा गुरुजी कहाँ जा रहे हो बेटा मला जावं लागेल माझा शेवटचा निरोप मला घ्यायचा मला निघावं लागणार आहे शबरी रडायला लागली गुरुजी तुमच्या भरोशावर एवढ्या अरण्यामध्ये राहत होती तुम्ही मला सोडून चाललात म्हणल्यावर मी कोणाच्या विश्वासावर कोणाच्या भरोशावर इथं राहायचं गुरुजींनी सांगितलं बेटा काळजी करू नको इथं कोणी परपुरुष येणार नाही जो पण येईल तो जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी तुला भेटण्यासाठी येणार आहे शबरी आई वाट बघत होती 82 वर्षाची होईस तोवर वाट बघत होती आणि 14 वर्षाच्या वनवासाला माझा जगाचा मालक निघाला आणि नेमकंच लखनजीला सांगितलं लखन अरे भैया अपनी माँ को मिलने जाना है भैया लखन जी ने कह दी बात भैया हम 14 साल तक अपनी माँ को नहीं मिल सकते प्रभु कहते बेटा 14 साल तक राह देखने वाली माँ की बात नहीं कर रहा हूं 14 वर्ष वाट बघणाऱ्या माईची गोष्ट करत नाही रे लखन जी 82 वर्षाची होईस पर्यंत वाट बघते त्या माईची गोष्ट करायलो बेटा माझा जगाचा मालक भाऊला घेऊन निघाला शबरी आईच्या कुटियाजवळ आला 82 वर्षाची वय शबरी आईला काही दिसत नाही पण गुरुजींच्या शब्दावरचा विश्वास गुरुजींनी सांगितलं होतं बेटा या अरण्यामध्ये तुला भेटायला कोणी परपुरुष येणार नाही जो येईल तो जगाचा मालक येईल पण तुला एक करायचंय काय अंतकरणापासून देवाची भक्ती करायची अंतकरणापासून देवाचं नामचिंतन करायचंय आणि ते ऐकून शबरी नित्य नामचिंतन करत होती शबरीचं भजन चालू होतं काय हे श्रीराम जय राम जय जय राम शबरीच अंतकरणापासून भक्ती चालू होती अंतकरणापासून नामचिंतन चालू होतं नेमके प्रभू रामचंद्र कुटियाच्या समोर आहे लखनजी सोबत
गुरुजींच्या शब्दावर विश्वास होता. येणारा कोणी परपुरुष नसेल, जो असेल तो ब्रह्मांडाचा धनी, जगाचा मालक. शबरी आई जवळ गेली आणि तुम्हाला तर ते माहितच आहे, शबरी आई जगाचा मालक येईल म्हणून रोज सरडा रांगोळी करत होती. हा, आणि जगाचा मालक आपल्या कुटियात येणार आहे म्हणून प्रसंगानुसार फळं आणायची. पण कसं? बोर आणायची शबरी आई. तर कसं? पहिले थोडं चाकून बघायची. चाकून बघायची म्हणजे आपली भाषा मग उष्ट होई जाय ते बोर. पर शबरी आई ती बोर जमा करायची. जर गोड लागलं तर टोकरीमध्ये टाकायचं आणि आंबट लागलं तर फेकायचं. जेवढं बोर गोड लागायचं तेवढंच टोकरीमध्ये टाकायची. प्रभू आल्याच्या नंतर प्रभूंना ती बोरं दिली. बोरं दिली, माझे प्रभू बोरं खात होते. माझा जगाचा मालक बोरं खात होता. बाजूमा लखन होता. लखन लई मुठभर बोरे दिनात म्हणे, भाऊ तू बी काय म्हणे. लखन बोरेसकडे दगे काय, शबरी मान तोंडकडे दगे. आणि तव काय कोलगेट होतं का काय होतं? आई बहीण ना काहीच ना हात घसेले नाही, काय घसेले तू? आणि आई बहीण ना उष्टा बोरे का नाही. लखन जरा रागीट बी होता आणि सतरा बी होता. लखननी प्रभूने दिलेले बोर लखननं डायरेक्ट फेकून दिले. लखननी जेव्हा बोर फेकले, माझा ब्रह्मांडाचा धनी बघत होता. कारण भूतलावर अशी कोणती जागा नाही की जिथं माझा जगाचा मालक बघत नसेल. भूतलावर अशी कोणती जागा नाही या की जिथं माझा ब्रह्मांडाचा धनी आपल्याला बघत नसेल. याच्यासाठी एक उदाहरण म्हणून मला सांगायला आवडेल. बोर्डिंग मध्ये शिकणारे, हॉस्टेलमध्ये शिकणारे 30 विद्यार्थी होते गुरुजी. 30 विद्यार्थी होते आणि 30ही विद्यार्थ्यांना बोर्डिंग सुप्रिटेंडने लाडू दिले. मकर संक्रांतीचा सण होता. प्रत्येक पोराला सांगितलं, बेटा लाडू अशा ठिकाणी जाऊन खा जिथं तुम्हाला कोणी बघणार नाही. सकाळी 10 वाजेला मतलब लाडू दिले. लाडू अशा ठिकाणी खायचं जिथं तुम्हाला कोणी बघणार नाही. कोणी शेरीत जाऊन, कोणी मोरीत जाऊन, कोणी कान्यात कोपऱ्यात, सगळ्यांनी लाडू खाल्ले. दुपारी थोडी सुट्टी होती म्हणून पोरं फिरले, बोलू नका राजाओ. संध्याकाळी गुरुजींनी हजेरी घेतली. विद्यार्थी सकाळी 30 होते, आता हजेरी घेतली, मोजले तरी 29. म्हणले गैरहजर कोण आहे? म्हणला बाडू. बाडू गेला कुठं? सकाळचा बाडू गायब आहे. संध्याकाळी 5 वाजले तोवर बाडूचा पत्ता नाही. म्हणले बाळा गेला कुठं? 5:30 पावणे 6 वाजेच्या सुमारास वर्गाच्या बाहेर, रूमच्या बाहेर आहे बाडू. आणि तिथून आवाज दिला, गुरुजी मी कमिंग, मी आती गुरुजी. म्हणले ये बाळा. का रे? 10 वाजेपासून लाडू दिलेले आहेत, सगळे पोरं खाऊन दुपारी जमा झाले, तू सकाळचा गेलेला आणि आता संध्याकाळी येऊन उभा. मी पूर्ण बेचैन झालो, कारण परक्याची लेकरं मी सांभाळतोय. लेका तुला काय झालं तर तुझे मायबाप मला प्रश्न करतील. एवढा वेळ गेलतास कुठं न सांगता, तुला शिक्षा भोगावी लागन. म्हणले हात पुढे कर, छडी घ्यायची. बाळानं हात पुढे केला. बाळानं हात पुढे केला, 2 छड्या घेतल्या. गुरुजींनी सांगितलं आता दुसरा हात पुढे कर म्हणला. दुसरा हात पुढे कर सांगितल्याच्या नंतर ज्या हातात एक वस्तू होती, तो हातातली वस्तू या हातात घेतली आणि मग हात पुढे केला. गुरुजींनी सांगितलं, बाळू हातातली वस्तू या हातात घेतली, त्या हातात काय ते दाखव. नाही दाखवत, मागे हात केलेला. गुरुजींनी सांगितलं, बेटा दाखव, नाही तर तुला अजून जास्तीची शिक्षा भोगावी लागन. दाखव म्हणले. पोरानं हात पुढे केला, हातामध्ये लाडू होता. म्हणले बाळू 10 वाजेचा लाडू दिलेला आहे, अजून लाडू नाही खाल्ला. गुरुजी तुम्ही जेव्हा लाडू दिलात ना, तेव्हा सांगितलं होतं बेटा लाडू अशा ठिकाणी जाऊन खा की जिथं तुम्हाला कोणी बघणार नाही. गुरुजी मी शेरी मोरी जाऊ द्या, काना कोपरा जाऊ द्या, फार अरण्य फिरून आलो, दर्या खोऱ्यांमध्ये फिरून आलो, पण भूतलावर मला अशी जागाच दिसली नाही का जिथं माझा ब्रह्मांडाचा धनी मला बघत नाही. भूतलावर अशी जागाच नाही. अरे डब्यामध्ये अडकलेली मुंगीला सुद्धा साखर उपलब्ध करून देतो इतका बारीक बारीक गोष्टींवर लक्ष देणारा माझा ब्रह्मांडाचा धनी जवळ बसला आणि माझाच भाऊ माझ्या भक्ताचा अपमान करतोय. बोर फेकले, हे दिसलं नसन का प्रभूला? बंडबामानी मुंगी बुकी आहे त्याला समजस. बाजूमा बसेल भाऊनी बोरे फेक देणार आई समजाव नाही का? पण प्रभू सांगतात, भैया तू तेरे हिसाब से कर, मैं मेरे हिसाब से करता हूं. जेव्हा युद्ध चालू होतं ना, युद्धामध्ये इंद्रजीत सोबत लखनजीचं युद्ध चालू होतं. इंद्रजीत सोबत युद्ध करत असताना लखनजी बेशुद्ध पडले, मतलब मूर्छा येऊन पडले. आणि वैद्यानं सांगितलं, अगर लखन को बचाना है, जर लखनला वाचवायचं असेल तर जडीबुटी आणावी लागेल. त्या आयुर्वेदिक औषधानच लखन वाचेल.
बाई प्रभू रामचंद्र लखनजी जवळ बसले. खरं तर भावाभावाचं प्रेम होतं. लखनजी उठवत होते भावाला, प्रभू रामचंद्र लखनजीला उठवत होते. लखन उठ जा भैया, भैया उठ जा. हे उठ जा रे लखन भैया के जीना लगे. उठ भी जा रे लखन भैया के जीना लगे. लखन भाई नहीं जाना के जीना लगे. ब्रातिया नहीं जाना के जीना लगे. लखन नहीं जाना जीना लगे. साथिया नहीं जाना जीना लगे. उठ भी जा रे लक्ष्मण भैया घर रोएगी मेरी मैया. उठ जा रे लखन भैया घर रोएगी मेरी मैया. अरे क्या मुखड़ा दिखलाओ कैसे के जीना लगे. लखनवाई नहीं जाना के जीना लगे. ब्रातिया नहीं जाना के जीना लगे. नहीं जाना जीना लगे. साथिया नहीं जाना जीना लगे. प्रभू रामचंद्राला वैद्यानं सांगितलं जडीबुटी आणावी लागेल तर तुमचा लखन वाचणार आहे, तुमचा भाऊ वाचणार आहे, तुमचा बंधू वाचणार आहे. मग हजरी लावली तिथं कोणी? दोंडाचा रव्याने हनुमंतरायानं. बरोबर, अगदी बरोबर. ते म्हणतं का तुम्ही व्यासा त्या साखरेवाला निघत अंदाज त्यान मायना साला त्या भुर्यानी लाई रे. जडीबुटी आणली आणि लखनजीला पाजली गेली. इथपर्यंतचा इतिहास तुम्हाला माहितीच आहे. मला फक्त विषय पटवायचा. खरं तर भावाभावाचं नातं म्हणजे रक्ताचं नातं होतं, पण भक्ताचा अपमान. मग नात्यापेक्षा भक्ताचं नातं देवाला जवळचं वाटतं. देवाला वाटलं होतं माझ्या भक्ताचा अपमान करतोय लखनजी. लखन तू माझ्या भक्ताचा अपमान करतोय भैया. हेच बोर तुला कोणच्याही रीत असो पण तुला खाऊ घालेल म्हणले आणि ती जडीबुटी देवानं पाजली. कोणाचा विचार केला? भावाचा का भक्ताचा? भक्ताचा अपमान सहन करत नाही. भक्ताच्यासाठी माझा भगवंत किती खालच्या लेवलचं काम करतो. ऐका, भावाला उष्टी बोरं खाऊ घालतो. चला पुढे. महार समाजामध्ये एक संत जन्माला आले. त्यांचं नाव काय? हो म्हणा. बापरे, चांगलाच कुंदा मातेल रे बाबा. आता कोण? हा ते बरं सारण. बाकी जण आटे नाटे सावता महाराज म्हण राहता. मग आटे जर इथला कुंदा आहे ते बाहेर काय अपेक्षा ठेवानी. महार समाजामध्ये एक संत जन्माला आले. त्यांचं नाव होतं चोखामेळा. भक्ती कशी असावी बघा. आणि भक्ती जर खरी असेल तर भगवंत सुद्धा तुमच्या खालच्या लेवलचं काम करायला तयार असतो. मोजून 2 मिनिटात पटवेल. लक्षपूर्वक आहे का? चोखामेळ्याला वारीला जायचंय. प्रसंग पत्नीला दिवस आहे. पत्नीला दिवस आहे. पत्नीला सांगितलं म्हणले मला वारीला जावं वाटायला. जाऊ का? पत्नीनं सांगितलं तुम्हाला जायचं असेल तर नक्कीच. आपण एक काम करा, मला दिवस आहे ना, माझे दिवस भरते येतं म्हणे. वाढणपणाची वेळ जवळ आलेली आहे. एक काम करा, तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा. तुम्हाला वारीला जायचं असेल बिंदास्त जा. कोण सांग राय ना असं? चोखामेळ्याची बायको. काय सांग राय? वारीला जाणं म्हणते बिंदास्त जा म्हणे. आई जागावर जर कधी आपल्यासारखा बाहेर राहतात भाऊ. वारीला जाऊ द्या, बाकीने बाया कीर्तनले जातात हाराई मारली घराचील का तडका जेंड आणलाय द्या तुम्ही करत बया. बरोबर आहे ना? हो. चोखामेळ्याच्या पत्नीनं सांगितलं धनी स्वामी तुम्हाला जायचं असेल तर जा, पर तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा कारण माझे दिवस भरते इथं म्हणले. चोखोबानं सांगितलं काळजी करू नको, मी माझ्या बहिणीला पाठवतो म्हणला. चोखामेळा दिंडीत निघाले. नामचिंतनात एवढे मग्न झाले का बहिणीला सांगणंच विसरले.
जगाचा मालक विचार करतोय, माझा भक्त माझ्या नामचिंतनात एवढा वेडा होतो या. माझ्या चिंतनामध्ये पत्नीला दिवस आहेत, बाळंतपणाची वेळ जवळ आहे, तरी सुद्धा बहिणीला न सांगता विसरलाय माझ्या नामचिंतनात. मग त्याची बहिणीचं रूप मी धारण करतो आणि त्याच्या बहिणीचं काम मी करतो म्हणलं. मग माझ्या विटेवरच्या मालकानं विटेवरनं उडी मारली आणि चोखोबाच्या गावच्या शिवजवळ आला. अजून गावात गेलेला नाही. गावाच्या शिवजवळ आलेला माझा ब्रह्मांडाचा धनी. पण आता चोखोबाची बहीण बनावं लागेल. जर असं अवतारात गेलो तर मला चोखोबाची पत्नी काहीच करू देणार नाही सोयराबाई, नाही का. मग म्हणले मला चोखोबाची बहीण बनावं लागेल. गावाच्या शिवजवळ चोखोबाची बहीण बनावं लागेल म्हणजे मला आता साडी नेसावी लागेल. कोणाची गोष्ट आहे? पंढरपुराचा मालक देवले वाटणं. जर चोखोबान बहीण बहीण जाणं मला साडी नेसणी पडीन बा. देवने साडी बी नेसी बहिणी सोन. देवानं साडी नेसली आणि मग स्वतः